चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोहिरे ऑफिशियल. मित्र हो, आपण आज एका नवीन विषयावर बोलणार आहोत. नवीन विषय म्हणजे विषय आपला युद्धावरचाच आहे, ज्याचं नाव आहे इस्रायल कधी थांबणार. बघा, आता अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धबंदी झाली, म्हणजे युद्धविराम झाला आणि शस्त्रसंधी झाली. परंतु शस्त्रसंधी झाल्यात इस्रायलने पुन्हा इराणची खोड काढायला सुरुवात केली. त्यांनी इराणचा मित्र देश आहे जो लेबनॉन, त्याच्यावर हल्ले चालू केले आणि त्या हल्ल्यामध्ये 200हून अधिक लोक मृत्युमुखी पडले, तर 700 लोक जखमी झाले. बघा हा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल. هيدا فيديو مباشر من الكولا، يعني ضربة يا زهراء يا زهراء. डोनाल्ड ट्रंप रोक रहे हैं नेतन्याहू, लेकिन नेतन्याहू रुकने का नाम नहीं ले रहे. ईरान युद्ध में 14 दिन के सीजफायर से दुनिया में तो राहत की सांस ली है. ईरान इसे जीत बता रहा है और अमेरिका की हार बताकर जश्न का माहौल भी है ईरान में. लेकिन कई ऐसे संकेत मिल रहे हैं कि सीजफायर टूटने वाला है दर्शकों, क्योंकि लेबनान पर ईरान इजराइल के बीच फिर से ठन गई. सीजफायर के 3 घंटे बाद इजराइल ने लेबनान पर शर्त तोड़ दी. 6 घंटे के अंदर ईरानी रिफाइनरी पर हमला कर सीजफायर तोड़ दिया है, जिसके बाद दुनिया पर फिर से जंग का खतरा मंडराने लगा है दर्शकों. एक्सपर्ट्स के मुताबिक सीजफायर के बाद भी ग्राउंड एक्टिविटी जारी है. अभी तक प्रॉक्सी ग्रुप्स पर कंट्रोल नहीं है, जो युद्ध की वजह बन सकता है, क्योंकि ईरान की सीजफायर शर्तों में लेबनान भी शामिल है और नेतन्याहू साफ कर चुके हैं कि लेबनान पर तो हम हमला करेंगे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल, त्याच्यावर तुम्हाला खात्री आली असेल की इस्रायलने असं वागायला नको होतं. आता जर युद्ध बंद होत होतं किंवा सगळी शांती प्रस्थापित होत होती, तर इराणला काय गरज होती परत जखमीवर मीठ चोळायची आणि लढाईला पुन्हा सुरुवात करायची. आता त्यांनी ते असं वागल्यामुळे इराणने आता पुन्हा हॉर्मुझची समुद्रधुनी बंद केली आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेला पुन्हा एकदा त्रास होणार आहे. मग इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत नेतन्याहू, त्यांनी ते समजलं पाहिजे ना. असं करण्यापेक्षा लढाई शक्यतो थांबेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आज तुमच्यामुळे इतर देशांचे प्रॉब्लेम झाले आहेत, त्यांना डिझेल, पेट्रोल आणि गॅसची टंचाई भासत आहे. मग याचा विचार इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला पाहिजे आणि पुन्हा एकदा लढाई थांबवून आपलं म्हणजे इराणला सहकार्य केलं पाहिजे. लेबनॉनवरती हल्ले करणं चुकीचं आहे. त्यात फुकट 200हून अधिक लोक मेले आणि 700हून अधिक लोक जखमी झाले. लढाई थांबवून देशाच्या प्रगतीबद्दल त्यांनी विचार केला पाहिजे. याचा विचार इस्रायलने केला पाहिजे. आता बघा, ट्रम्पने काही त्यांना समजवलं तर ते ठीक आहे इस्रायलला. आता इस्रायल ऐकलं नाही तर पुन्हा लढाईला सुरुवात होणार. त्याच्यामुळं आता पुढे काय होईल याचे अपडेट मी तुम्हाला देत राहीन. आणि आता मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा. धन्यवाद मित्रांनो.